महाराष्ट्र न्यूज 24 रहा 24 तास अपडेट। केरळ न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी वडिलांना 100 वर्षांपेक्षा जास्त तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे। मंगळवारी दिनांक 6 फेब्रुवारी 2024 रोजी न्यायालयाने आपल्या अल्पवयीन मुलींवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी वडिलांना दोषी ठरवले आहे आणि वडिलांना 123 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे। मुलींचं वय 13 आणि 11 वर्ष आहे। टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार मंजेरी स्पेशल फास्ट ट्रॅक पॉस्को कोर्टात या प्रकरणाची सुनावणी सुरू होती। न्यायालयाने आरोपींना वेगवेगळ्या कलमांतर्गत शिक्षा सुनावली आहे। या प्रकरणी तो सुमारे 1.5 वर्ष कारागृहात असून त्याने अनेक वेळा जामिनासाठी अर्ज केला, मात्र त्याला जामीन मिळाला नाही। मांजरी जलद गती न्यायालयाचे विशेष न्यायाधीश अशरफ एम यांनीही आपल्या अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला दोषी ठरवून 3 वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे। न्यायालयाने आरोपीला भारतीय दंड संहिता आणि लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायद्याच्या 3 कलमांतर्गत 40 वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली। याचबरोबर त्याला बाल न्यायालय कायद्याअंतर्गत 3 वर्षांची म्हणजे एकूण 123 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली होती। न्यायालयाने त्याला 7 लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला होता। सर्व शिक्षा एकाच वेळी चालतील आणि त्याला जास्तीत जास्त 40 वर्षांची शिक्षा भोगावी लागेल। अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी न्यायालयाने त्याला 3 वर्षाचा कारावास आणि 1.85 लाख रुपयांचा दंड ठोठावला। 2021 पासून तो आपल्या मुलींसोबत असे प्रकार करत होता। नोव्हेंबर 2021 मध्ये त्याने आपल्या 13 वर्षाच्या मोठ्या मुलीवर बलात्कार केला आणि त्यानंतरही तो हे सर्व करत होता। नोव्हेंबर 2021 ते मार्च 2022 या कालावधीत त्याने हे अनेक वेळा केले। त्यासाठी न्यायालयाने त्याला 3 कलमांतर्गत 40 वर्षांची शिक्षा सुनावली। त्याला कलम 376(3), IPCच्या कलम 5(1) आणि POCSO कायद्याच्या कलम 6(1) आणि 5(n) अंतर्गत 40 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे। याशिवाय बाल न्याय कायद्याच्या कलम 75 अन्वये त्याला 3 वर्षांची शिक्षा झाली आहे। त्याच्या 11 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याबद्दल त्याला 10 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे आणि 1.8 लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे। त्याने 26 मार्च 2022 रोजी लहान मुलीवर बलात्कार केला। अशा प्रकारे प्रकरण उघडकीस आले। दोषी वडील 43 वर्षाचे असून त्यांची रवानगी तवानूर मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे। त्याच्या अल्पवयीन मुलींवरही त्याने लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याने ही बाब उघडकीस आली। मुलीने हा प्रकार आईला सांगितला। हे ऐकून आईला धक्काच बसला आणि तिने मोठ्या मुलीची विचारपूसही केली। तेव्हा तिला कळाले की तिचा नवरा तिच्या 1 वर्षाने मोठ्या मुलीवर बलात्कार करत होता। मुलींची आई घरापासून दूर असताना या सर्व घटना घडल्या। मोठ्या मुलीने सांगितले की तिच्या वडिलांनी तिला धमकी दिली होती की जर तिने कोणाला सांगितले तर तो तिच्या लहान बहिणीवर लैंगिक अत्याचार करेल। यानंतर आईने पतीबाबत स्थानिक महिला पंचायत सदस्यांकडे तक्रार केली। त्यानंतर चाइल्ड लाईनने मुलींशी बोलून त्यांचे जबाब नोंदवले आणि एडवणा पोलिसांनी गुन्हा नोंदवून दोषी वडिलांना अटक केली। विशेष सरकारी वकील सोमसुंदरन यांनी सांगितले की दोषी वडील सुमारे 1.5 वर्षांपासून तुरुंगात आहेत आणि त्यांनी बाहेर येण्यासाठी अनेक अर्ज दिले होते, मात्र त्यांना जामीन मिळाला नाही। दोषीचे वडील, पत्नी आणि मुली तुरुंगातून बाहेर येण्याच्या विरोधात होते। तो पत्नी आणि मुलींना इजा पोहोचवू शकतो म्हणून आम्ही त्याच्या जामिनीला विरोध केला, असे वकिलाने सांगितले। सोमसुंदरन यांनी सांगितले की तो आता किमान 43 वर्ष तुरुंगात राहणार असून त्याची रवानगी तवानूर मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे। अशाच न्यूज अपडेट्ससाठी महाराष्ट्र न्यूज 24 ला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।